नमस्कार मंडळी. आज खूप पाऊस आहे आणि थंडीसुद्धा आहे. त्या पावसाच्या गारठ्यामुळे आज आपल्याला मंचाव सूप बनवायचं आहे. त्यासाठी हे सगळ्या भाज्या कापून घेतल्या, ते दाखवल्या. तसंच अद्रक, लसूण आणि मिरचीची चॉप करून घेतले. तसं हे भाज्यांचे जे दांडे उरले ना, त्याने आपण पाणी बॉईल केलेलं आहे. हेच पाणी आपण सूपसाठी वापरायचं आहे. तर चला बघूया. आता हे पाणी मस्तपैकी बॉईल होते. दुसरीकडे आपण फ्राय पॅन ठेवलं आहे. तो आता फ्राय पॅन गरम झाला. आता याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकूया. एक 3 ते 4 माणसांना मंचाव सूप होईल. व्हेज मंचाव सूप बनवायचं आहे बघा. आणि कसं एकदम रेस्टॉरंट टाईप तुम्हाला व्हेज मंचाव सूपची रेसिपी दाखवतो. तर तेल गरम झाले. तर याच्यात चॉप मिरची एकदम फाईन कापायची आहे. तसंच चॉप गार्लिक म्हणजे लसूण आणि अद्रक. तर 4 माणसांसाठी किंवा 5 जास्तीत जास्त, पण 4 माणसांसाठी इनफ आहे. हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे बघा. आता हे फ्राय झालं होतं की नाही. हां, तर आता आपला याच्यामध्ये भाज्या टाकायच्या. तर गाजर टाकले आपण बारीक केलेलं, तसं थोडासा फ्लावर, थोडी कोबी जे कॅबेज, आणि आता तीसुद्धा फ्राय करायची. बीन्स मात्र शेवटला टाकायचं, कारण बीन्सचा जो अर्का आहे ना असा तडतडीत राहायला पाहिजे. बीन्स जर अगोदर टाकलं ना तर ते सॉफ्ट होऊन जातात. आता हा बॉईल केलेला ज्या भाज्यांचं पाणी आहे ते आपण टाकायचं आहे. तुम्ही साधं पाणीसुद्धा वापरू शकता, पण व्हेज मंचाव आहे तर आपल्याला ते भाज्या बॉईल केलेलं पाणी खूप चांगलं आहे. आता मीठ टाकले, चवीनुसार मीठ. नंतर थोडेसे या दांड्या आहेत कसल्या, तर आपली कोथिंबीर कापली होती ना त्याचे दांडे, आणि बारीक कोथिंबीरसुद्धा चॉप केलेली. आता टोमॅटो सॉस थोडासा बघा, जास्त नका टाकू, कारण 4 माणसांसाठी 1 टेबलस्पून खूप होतो. थोडासा सोया सॉस झाला. हे उकळी येते, लगेच चिल्ली सॉस घ्यायचं आहे. रेड चिल्ली सॉस आहे. आणि आता गॅसची हाय फ्लेम ठेवायची आहे, जेणेकरून सॉस चांगले बॉईल झाले पाहिजेत. आपण आता इथे कॉर्नफ्लॉवरचे पेस्ट बनवायचे, की आपलं सूप आहे ना थोडं घट्ट करण्यासाठी. तर 2 टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. आणि बघा, पाणी करून त्याला मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तर मेन गोष्ट शूट केली नाही, म्हणजे ती राहिली माझ्याकडून, की याच्यामध्ये आपल्याला पेपर पावडर टाकायची आहे, जी इम्पॉर्टंट आहे. मी ती टाकून घेतली. आणि आता शेवटला आपण बीन्स ॲड केले. बीन्ससुद्धा फाईन एकदम बारीक चॉप केलेलं आहे, कापलेलं आहे. आणि आता आपण जी पेस्ट बनवली कॉर्नफ्लॉवरची, थोडी थोडी टाका, एकदाच टाकू नका. खूप जाड झालं सूप, जाड झालं हरकत नाही, पण ते थंड झाल्यावर लगेच लूजसुद्धा होणार आहे. तर आपल्याला लगेच प्यायचं आहे, म्हणून थोडं थोडं ॲड करत राहा. अजून थोडंसं जाड पाहिजे, पातळ आहे. हाय फ्लेममध्ये ठेवायचं आहे आणि आपण कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये ॲड करत राहायचं आहे. तर मला वाटते सगळंच लागणार आहे कॉर्नफ्लॉवर, त्यामुळे मी त्या अंदाजाने 2 चमचे पेस्ट बनवली होती. तर बघा, मस्त छान असं. आता याला हाय फ्लेमला बॉईल करून घ्यायचं आहे. बघा रेस्टॉरंटसारखा स्ट्रक्चर आलं आहे की नाही. आणि आता थोडासा स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांदा पत्ता आपण टाकलेलं आहे. आणि आता फायनली आपण प्रेझेंट करूया. बघा, एक बाऊल घेतले, त्याच्यामध्ये आपण आता आपलं बॉईल सूप टाकायचं. मी एकदाच एका मोठ्या बाऊलमध्ये टाकतो आहे, नंतर मग आपण डिवाईड करणार आहोत 4 लोकांसाठी. तर हा मोठा बाऊल आहे. आणि याच्यावर आपण नूडल्ससुद्धा मी स्वतःच घरी फ्राय केलेले आहेत, बाहेरचे नाही आहेत. ती पण रेसिपी तुम्हाला मिळेल, कसे नूडल्स क्रिस्पी बनवायचे. तर पुढे आपला व्हिडिओ येईलच, कारण आत्ता याच्यामध्ये ॲड केलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. म्हणून आपण ती नंतर रेसिपी टाकणारच आहोत. बघा, रंग बघा आपल्या सूपचा, रेस्टॉरंट फेल आहे. थोडीशी कोथिंबीर, आणि हे बघा नूडल्स तेव्हाच ॲड करा जेव्हा आपल्याला खायचं आहे किंवा प्यायची आहे, आपल्याला सूप प्यायचं आहे. बघा,
तुम्ही सुद्धा मंडळी ट्राय करा आणि पावसाचा आनंद घ्या. बघा छान असं झालेलं आहे, चवीला अगदी रेस्टॉरंट, चायनीज रेस्टॉरंट टाईप झालेलं आहे. चला तर मंडळी, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला कोणत्या नवीन नवीन रेसिपी बघायची आहेत. त्यानंतर आपलं इन्स्टा पेजसुद्धा आहे याच नावाने, मोरे मेजवानी. तिथेही लाईक करा, कमेंट करा.